बारामतीमध्ये घर शोधताय? मग काळजी करू नका, तुमच्या स्वप्नातील घरासाठी आता एक परफेक्ट निवड. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान जवळ मुक्ती ग्रुप यांचा पार्क अभिलाषा प्रोजेक्ट घेऊन आले आहेत. आकर्षक 1, 2 and 3 BHK लक्झरियस फ्लॅट सह पेंट हाऊस. आधुनिक सुविधांनी सजलेला सुंदर प्रोजेक्ट. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि शहराशी उत्तम कनेक्टिव्हिटी. सुखद जीवनाची सुरुवात करा पार्क अभिलाषा सोबत. साईडचा पत्ता विद्या प्रतिष्ठान जवळ रुई, बारामती. अधिक माहितीसाठी कॉल करा 7030 93 97 15 आणि 7030 93 97 16. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. घरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. अण्णा आज मात्र गंमत झाली बर का. कसली? अहो काय तुम्हाला सांगायचंय, कोंबड्यांनी भाग दिली, उठलो असं तालीमच गाठली. तालमीची माती बघितल्यावर मला काय दम निघतो वय. तारा तारा शिरट फाडला, बाण्याची फेकलं, जिरडणची ठोकला. आजी सपाट्याची महाराज अण्णा मी सुरुवात जी केली, एक म्हण नका, दोन म्हण नका, जवळपास 1000-1500 सपाटे मारले असेल. यार पाटा, शर्ट कशाला फाडायचा? तुझ्या खिशात आहे का दमडी? आता भाऊ तुला शर्ट घ्या, पैसे देईल का? ए गपायदा तीच क्या मला यारपड म्हणतेस वय. अण्णा ते नीट सांगा बरं का समजून. बरोबर आहे. अरे बाबा, त्याचं बरोबर आहे. तुला व्यायाम करायचा, शर्ट फाडायचा काय संबंध आहे? अहो, माती बघितलं खुमारीच आली मला तेवढी अंगात. पुरण चढलं तुला. हा मग मी सुद्धा रात्री 12:30 वाजता उठलो होतो कोंबडा राहतोय म्हणून. बघतोय तर शोभीन तुऱ्याचा कोंबडा नड्यात नावाज काढतोय, कुई 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 असा. मला कोंबडा म्हणतो रे. आव म्हणजे तसा तुमच्या नड्यात आवाज येत होता. बघितलं का चोंबडा तुम्हाला कोंबडा म्हणतोय. बघ ना. अरे कुई कुई आवाज काय कोंबड्याचा असतो वैर, कुत्र्याचा असतो. अण्णा काय कुत्रा आहे वैर. ते कोंबडा म्हणतात तर कुत्र म्हण. हा आम्हालाच मारा. आजीच मला सांगत होती अण्णाने एकदा कुत्र्याचं मटण खाल्लं होतं म्हणून. अरे काय बरं, कुत्र्याचं मटण म्हणजे कुत्र्याला आणून ठेवलेलं बोकडाचं मटण खाल्लं होतं मी. मग आम्हाला काय माहिती, आजी नीट सांगायचं ना. हा एक तर तुमचं ऐकून घ्या ती घ्या, वर तुम्ही आम्हालाच हा ना. हा ही कुठला न्याय आहे? ऐकायचं, नीट ऐकायचं, बी करायची नाही. आणि शशा तुला नीट सांगतो इथनं पुढं, अण्णानं कुत्र्याचा आवाज काढू दे, बोकडाचा काढू दे, ना तर बोक्याचा काढू दे. कसं केलं तर अण्णा आपलं इथं आता सोसावं लागेल की आपल्याला. अजून मिशा बघून त्यांना बोका म्हणतोय होय. मारा ठोका ठोका मारा ठोका, तुम्हाला बोका म्हणतोय. बसली तिथं मूर्ख इथं बस. नालायक. अरे मी काय सांगतो हिला का? काय सांगतो तू? सांगा की काहीतरी बोलतो, तुझ्यामुळे मार बसतोय मला. इथं बस. आणि तुझं तोंड बोलतय ती. इथं बस. हा अहो अण्णा माझं नीट ऐकून घ्या राव. हा सांग, नीट सांग. तुमची छाती गर्वानं फुगल. हा 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 बेफान झालो मग अण्णा. हा जे सपाट्या मारा सुरुवात केल्या, 1, 2, 3, 1000, 500, 1500, 2000 किती झाल्या मला माहितच नाही. वा वा. इतका व्यायाम करतोय का तू? तुझी डेअरी डोकावती तुझ्या शर्टात बाहेर. ए ताकदीची डिरी या दिसत तसं नसतं म्हणून तर जग फसतं. मूर्खा दलिंदर आवलात. हा आमचंच कोण आमच्या वाईट नजर ठेवतो का? हा डाएट तसा आहे त्याचा. मग डिरीत ताकद आहे माझ्या, जास्त बोलू नको. बरोबर. आणि समोर 4-5 पहिलवान बसलं होतं. हा त्यांनी बघितलं, हा व्हायला म्हणले पहिलवान तर बेफान झाल्यात म्हणले. आणि आली पळत तर मला धरलं. हा अहो म्हणले पहिलवान उठा राव म्हणले, इतकं कुठं व्यायाम असतो होय. आणि अण्णा मी जो बघतोय हा घामाचं तळ साठलंय. तवलीभर घाम शशी, तवलीभर घाम. काय राव गाना भाऊ, चिपाळतोय म्हणतोय, तवलीवर घाम सांडला. उगं पाणी प्याय नेलेलं पाणी खाली होतं, माणसाला गोलावतोय होय काहीतरी. अरे बाबा मी वाटतंय काय हाडा मासाचा पहिलवान नाही मी, असं नाही देणार. तुला काय कळणार आहे व्यायाम म्हणजे? तू कधी आयुष्यात व्यायाम केला कारण? करायचो लहानपणी. लहानपणी किती व्यायाम करायचा? बालवाडीत केला असं किती व्यायाम करायचा? किती काम जायचं तुझा? मांदाळा गाम जायचा. पोर म्हणायची तालमीतली माती चिकचिक कशी काय वाजती. बरं हा ना, शो सारखा मला आडवा तिडवा बोलतो या. लावतो का माझ्यावर कुस्ती आत्ताच्या आत्ता? होईल काय बरोबर आहे तुला. बघ रे. ये चल अण्णा ये नाही येत की. बघ ना म्हणजे
माझी तब्येत बरी नाही तर तुम्ही कुस्ती लावताय आणि तुमची जर समजा भाऊची आम्ही झोपून दिली तर तुम्हाला भाऊ ऐकताल का? जावाय बापू 20 वर्षांनी तरुण आहेत माझ्यापेक्षा, त्यांची माझी बरोबरी होती का? आता मला ऐकत नाही खायला का? भावापेक्षा जास्त खाताय आणि खाण्याचे बरं तिथं म्हणलं की बरोबरी होती का? लोहिला बाडे अन्ना तुम्ही. अरे बैल म्हातारा झाला तरी तेवढीच वैरण खातो, मग काय नांगूर ओढतो काय त्यो? हा मग बैलाला बोलायचं बरं कळतंय. बैल म्हणतोय रे मला. हा, मी कुठं म्हणतोय तुम्हीच म्हणला बैल म्हातारा झाला तरी वैरण खायचं सोडतो का? रेड्यासारखी ताकद तू बैल म्हणतोय होय त्यांना. रेडा म्हणतो का तू? चल, अहो, चल बघू ह्याचा अवसान. चल ते सारख्या माणसं रेडा म्हणतोय तू. हा नालाय का? चल. नेहमी रस्त्याच्या कडेने चालायचं, हा वाहतुकीचे नियम पाळायचे, इकडं तिकडं बघायचं आणि मगच रस्ता वांटायचा, कळलं का? गुड बॉय आहे ना तुम्ही? ए ए परा, लय थंड प्यायचं नाही, सर्दी होती, कळलं का? चला चला बघू द्या कोणाच्यात किती अवसान आहे. हा, बघा 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 बघा. हा? वाघा अण्णा पहिला इन्सापिया वाघाच्या लांडग्याची कुस्ती लावताय होय. आणि घ्या तुला वाघ ऐकन का? हा, माझं कान उभं आहे, बघू की. हा बघू ये यो, ये, ये. चल होऊ दे होऊ द्या होऊ द्या होऊ दे होऊ दे. अरे काय करताय? तुला सुट्टी होय? गाबड्यानं. ए, ए, गाबड्यानं. ए ए कार्यकर्त्यांनो, घरी जा, घरी घरी जा. घर आलं की माझं घरापर्यंत घालवत येत आहे. जावा जावा जावा. ए, ए, काय बन्या ए गाबडे चल. मस्ती आली काय? मग नडतोय मला. अण्णा भाऊ तुम्ही फक्त अजून 2 तास लेट ठेवायला पाहिजे होतं. लय दिवसाचा डोक्यातच बसला होता माझ्या. कोण? की यो यो शाश्या. हा नडतोय मला. कळत नाही होय तुम्हाला? त्यापेक्षा माणूस कळत नाही काय म्हणताय? अरे काय म्हणताय? नाही नाही मग अण्णांनी कुस्ती लावली होती आमच्या दोघांची. हे दोघं मला फसवत हे मग माझ्या तुमच्या दोघांची कुस्ती लागली, मग अण्णा चांगाव तुम्ही कसं? त्याला म्हणलं तंगड धरून वड, ही माझं वडतंय. आवत अण्णा कळतंय का आता कुणाचा तगडा कावा कोणाच्या हातात आबा, आलाय? तुम्ही नसला का आधी माझ्या बाजूने येत नाही ती म्हणजे तुझा मुंगाजी राव तू. अरे काय मॅनर्स नावाची गोष्ट बिष्ट आहे का ना आपल्या घरादाराला? अरे एवढा मोठा इंटरनॅशनल पुढारी गळ्यात हार तुरं घालून आलाय, पुण्यावणी गेट पर्यंत 300 माणसं आलती, बरं आतमध्ये आली नाही ती, नाही तर आबरू गेली असती. हा भाऊ, कशाला दुसरं लग्न करायचं? आता मावशी कुठे आहे दुसरी? काय राव तुम्ही करताय? लग्न केलंय होय. ए बावलाटा भाऊने लग्न केलं दिसतंय तुला ह्या वयात. बघा, हार हे घालून. हार ही म्हणजे होय भाऊ पण बेंदूर कालच होता तुम्ही आज का हार घालून आलाय? अरे काय बैल बिल तो का? अरे बावलाटा बैल म्हणून नाही म्हणत बेंद्र शिकाल तुमच्या गावाने सत्कार म्हणून ठेवला होय. बेंद्रानिमित्त सत्कार काल होता, पण आजचा सत्कार वेगळा करण्यासाठी झालाय. का अचानक? विसराव अण्णा, कुठं स्वागत कुणी केलं तुमच्या एवढा सत्कार? काय गोष्टी एकांतात सांगायच्या असतात. हे तर कोणीच नाही भाऊ सांगा की इथंच. घरात चला. चालेल. तुम्हाला सगळ्यांनाच प्रश्न पडला ना, हार तुरं कसं काय? बरोबर. काल पण रामभाऊच्या गळ्यात हार तुरं होतं. आपल्या गावात बेंद्राचा सत्कार झाला. बेंद्राचा कार्यक्रम झाल्या मुंबई गाठली. मुंबईत व्याख्यान होतं माझं, बळीराजा असू की भाऊ. मुंबईकरांना कळलं पाहिजे दूध कुठून येतं, शेतकऱ्यांना किती कष्ट करावं लागतं, धान्य कसं पिकवलं जातं, त्यांना बी कळू द्या ना. नाही तर म्हणतात दुधाचा दरच वाढला, हीच झालं, भाजीच मागली. त्यांना म्हणलं ही बी कळू द्या आमच्या व्यवस्था काय आहेत, अवस्था काय आहेत. बरोबर आहे. जे व्याख्यान जे पेटलं माझं, अग ग ग ग ग ग, ही माणसं जी खुश झाली, त्यांना गुल्लू 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 खायला बरं वाटतंय, पण इथं घाम गाळायला शेतकऱ्यांना त्रास होतोय. ही जेव्हा त्यांना पटलं, लाखा 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 म्हणली जगाचा पोशिंदा शेतकरी आणि आपल्याला नावं ठेवाय काय होतं? जी बायका जी अण्णा गळ्यात पडून जी राडायला लागला इकिमिकीच्या, हा किती कष्ट करावं लागतं रे गावाकडच्या माणसांना. अरे म्हणलं रडू नका, ही तर काहीच नाही. जी माझी तंत्री जी जुळली, असा जी बोलत होतो गाणा, फॉरनर ही तिथं फिरायला आलेली ती बी रडायला लागली. नका का कळा, भारतीय रडत्यात म्हणलं आपण बी रडलं पाहिजे. नुसतं बोलून भावना स्टेजला आग लावली. बस. बोलून आणि फॉरनरचं काय कळलं असं बाकीच्या रडतात मी हे बी रडते. अरे पोरांनो, जी माझी लिंक लागली, अग ग ग ग पाठ झाली तरी लोक उठानात. आला का म्हणलं जाऊ द्या मला, नाही नाही म्हणली 8 तास घाला. 8 तास घाला म्हणजे कुठंतरी वाढवा, अजून वाढवा. म्हणलं मानधन तेवढं का असाना, लोकांना बोललं पाहिजे. ज्यावेळेस वक्त्याचं म्हणणं लोकांना पटतं त्यावेळेस लोक पेटतात. म्हणजे माणसं जी मी पेटावली, हे अरे सकाळ होत आली तरी लोक ऐकतातच. म्हणलं मला गेलं पाहिजे. माझी बॅग भरली, मानधन भरलं, निघालो गाडीत. गाडीत पुढं आलो अण्णा,
कळंबोली सोडली, पनवेल आलं, लगा घाट यायला लागला. जसा खंड्याचा घाट आला, जे ट्रॅफिक जाम, अग मरणाचं ट्रॅफिक जाम. वरनं पाऊस धो पडतोय. हा तर गाडीतनं उतारलो, लांबपर्यंत बघितलो, कात्रच्या बोगद्यापर्यंत ट्रॅफिक जाम. आला काय झालं काय नाही, माझ्या मनात शंका आली. तिथून बघितलं, हा तिथून कात्रजच्या बोगद्यापर्यंत दिसलं. ट्रॅफिक जाम. काय जावाय बाप्पा बावळाटात काढता, उगा ऐकतोय आम्ही. कुठं ते घाट खंडाळायचा आणि कुठं कात्रजचा घाट, 100-125 किलोमीटर अंतर. हो अण्णा, भाऊला काय म्हणा का, भाऊची मान म्हणजे बगळ्याची मान आहे. अशी मान उच करून बघितला अरे बघलेला सो दिसणार नाही तिथून. त्यांच्या दूरदृष्टी शंका घे जाऊ नका. जेल तर नको मध्ये. हे जे मी म्हणतो ना, उंबऱ्याच्या आतच तुम्ही जे राहून काय जगाचं तर्क वितर्क लावताना ते वाईट आहे. ऐका, फास्ट जग झाले. मोबाईल नाही का माझ्याकडे, मोबाईलवर मी सर्च केला, लाल पट्टा सगळ्या रस्त्याला दिसला, ट्रॅफिक जाम. हा काय आहे का नाही, मॅनर्स नावाची गोष्ट आहे. मोबाईल- बावळाटपणा, घरात बसून जे खाण्यापिण्याचा जो बावळाटपणा चालला ना, त्याच्यामुळे माझं रक्त जळतंय. ह्याच्यावर एकदा तुम्हाला मला समजून सांगायचं व्याख्यान, खाणं म्हणजे जीवन नव्हे, बरोबर. खाण्यापेक्षा बरंच काय आहे. भाऊ नका मूर्खांच्या नादी लागू, पुढचं सांगा काय आहे ए. ते आम्हाला. तुम्हाला नाही म्हणत. ट्रॅफिक जाम. अरे करायचं तर काय करायचं, मग उठलो धाडकीनं गाडीतनं, हे जी चालत सुटलो पुण्याच्या दिशेने. हा. माझ्या लक्षात आलं, हा प्रकार नवले ब्रिजवर झाले असेल. हा. फास्ट वाहन येतात, उतारत एका जागेवर सगळी जमतात, कोण इकडं वळतं, कोण रस्ता क्रॉस करतं, सगळा भल्या प्रशासन होतान, पोलीस यंत्रणा होतान. मी पटापटा आलो. बरं रस्ता सगळा फुल झालेला, हे गाड्याच्या टपावनी धाडा हिरोसारखा पळत आलो. सारखं एवढं बोगदही असं बोगद्यात असं वाकून आलो, झापा आलो. नवले ब्रिजला पोचलो. काय झालंय म्हणलं, पोलिसांची मिटिंग घेतली. म्हणलं का तुमच्या उलट आणि आम्हाला मान्य आहे, पण माझं 2 मिनिटं आहे. सगळ्याला सापा सांगितलं. ती नवले ब्रिजच्या आसपास लिनरे, आंबेगाव ही सगळी पाय लोकं. पाय का मोबाईल मधून आलते अण्णा पटापटा गाड्यानं उच्या ठपावनी पळत आलो मी खंडाळ्यातनं. खंडाळ्यातनं. पाऊण तासात इथं पोचलो. अण्णा तुम्ही काय भाऊची लिंक तोड नका, तुम्हाला ऐकायचं नसलं तर उठून जा. अण्णा एखादं विजन जर डोक्यात असलं ना, माणूस पटकन पोचतो. तुमच्यासारख्या ढेम्या माणसाचं काम नाही, विचार सुद्धा फास्ट करायचे का. जरा बावळाटपणाचा कळस आहे. सांगा आरशात उभं राहा आणि तसं मग म्हणा किती फास्ट असलं पाहिजे. जावा इतका फास्ट तुम्ही काय करताय. भाऊ आम्ही ऐकतो ना, आम्हाला सांगा. सांग बरोबर आहे तुमचं. विषय महत्वाचा आहे. ह्याच्यावर सगळं तुम्हाला आता कळ. अण्णा पटापटा आलो, पुण्याच्या त्या नवले ब्रिजच्या तिथं आलो, मिटिंग घेतली आणि म्हणले का इथं काय प्रॉब्लेम होतोय, माझी गाडी पुढं का तुझी गाडी पुढं. ट्रक आडवा घुसला. अरे बाकीच्यांचं काय होतंय, थांबा. पोलिसांना म्हणलं हिकडल्या ना तुम्ही थांबा, हिकडल्या ना तुम्ही, मी इकडल्या ना थांबा म्हणलं. 5-5 मिनिटाचा वेळ दिला सगळ्यांना. साप ट्रॅफिक मोकळं. तेव्हा माझ्या ध्यानात आलं, अरे माझ्यासारखा पोलीस प्रशासनामध्ये जर माणूस असेल ना, का शिस्त लागणार नाही. आज प्रत्येक जण पोलीस आहे, प्रत्येक जण वकील आहे, प्रत्येक जण जज आहे, प्रत्येक जण कलेक्टर आहे. माणसंच आहेत ना ती बी. आपण कधी शिकायचं ती शिस्त. अण्णा माझं स्वप्न होतं कॉलेज झाल्यानंतर पोलीस प्रशासनात अधिकारी व्हायचं, जिल्हा लेवलचा अधिकारी व्हायचं, SP व्हायचं. पोलीस यंत्रणेला ताण कमी करायचा, माणसाने ह्या प्रवाहामध्ये घ्यायचं, हे मी त्यावेळेस ठरवलं होतं. पण लोकांना आज जरी चांगलं सांगायला गेलं ना, गावामध्ये लोक ऐकत नाहीत. मध्ये काय झालं, सीमा गावची सरपंच झाली, म्हणजे उकरडा हटव, अतिक्रमण काढ. गावाने त्याचा अपप्रचार केला, म्हणजे रामभाऊनी तुमच्यावर अन्याय केलाय, पाडा त्यांची सत्ता. शिस्त नकोय लोकांना. शिस्त नकोय, धडाधड शिस्त गेली. मग माझं विजन काय, जे पोलिसांवर प्रशासनावर जो ताण आहे तो आपणच पोलीस आहे असं समजून पुढं होऊन ताण कमी करायचा. कधी बी शिस्तीत वागायचं. मी शिस्त मोडताना दिसतो, माझा फक्त राग दिसतो, त्याच्या मागं माझं कारण असतं, शिस्तीत चला. लोक म्हणतात रामभाऊ थाय करते आणि काय तर म्हणतात भावळाटपणा झाला. आपण किती छान हे बघायला शिकलं पाहिजे, कळ का. हे सगळं झालं जावं बापू खरं. तुम्ही ट्रॅफिक हलवलं, दुनियादारी केली, पण तुमच्या गळ्यात हार आला कुठून. त्याची बी हिस्ट्री. अण्णा काय झालं, हा ट्रॅफिक मी हलवलं, त्यामुळे काय झालं, लोक लय खुश झाली. हा लका ह्या माणसाचा सत्कार केला पाहिजे. हो हरतुरं कुठे त्या गर्दीत. बरोबर. योगायोगाने नवरा नवरी त्या गर्दीत अडकली होती. बर नुकतंच लग्न करून चालली होती. कुठे चालली होती, मुंबईला वरनं पुण्याला चालली होती का पुण्याहून मुंबईला चालली होती, काय कळलं ना त्या गर्दीत. बर त्यांच्या गळ्यातला हार काढला आणि माझ्या गळ्यात घातला. सत्कार झाला. ज्या टाळ्या जी वाजवल्या, हो असं सत्कार होत नाहीत, काम करावं लागतं.
त्याच्यासाठी आपणच पदाधिकारी म्हणून वागावं लागतं. ह्याच्यामागे एकच खंत वाटते मला, अजूनही गावाला शिस्त नाही. प्रत्येक गावात तोचपणा वाटतो. माझ्यासारखा पुढारी जर पुढं होऊन काम करायला लागला, लोक नावं ठेवतात, त्याला काय कळतंय, ही माझ्या मनात खंत राहते. असं वाटतं मी प्रशासनात पाहिजे होतो. माझं स्वप्न अपूर्ण राहिलं. पोरांनो, ह्या सगळ्या गोष्टी मागची तळमळ तुम्हाला समजली असेल. मला एकच वाटतं, गावाला शिस्त पाहिजे, गाव सुतासारखं सरळ असलं पाहिजे, नीटनीटकं असलं पाहिजे. ही खंत राहिली माझी. बघू होईल कधीतरी स्वप्न, ते बी मी प्रयत्न करत राहणार. जावा तुम्ही, मला आराम करू द्या. हे चला रे, जावा रात्रभर जागलेत जावा बापू. जावा. गावाला शिस्त असली पाहिजे, गाव नीट राहिलं पाहिजे, गाव नीट वागलं पाहिजे. अर्गाना भाऊ इतकं चितगती व्हायला काय झालं? कशाच्या विषयच असायला का? अरे भाऊची तळमळ बघितली नाही होय? अगं भाऊच्या डोळ्यात पाणी होतं. हा, बरोबर आहे त्यांचं म्हणणं, पण आता शिस्त लावायचं आपल्याला काय येतंय त्यातलं? अरे आपल्याला काय येतंय म्हणजे? अरे आपण भाऊचीच पोर आहे का कोण आहे? हा, अरे जी नॉलेज भाऊकडे ती आपल्याकडे असणारच ना. शेषा काय नाही भाऊचं स्वप्न आपण दोघांना पूर्ण करायचं. हा, आपण गावाला शिस्त लावायची. आपण मग आपल्याला काय येतंय तेव्हा? आता काय येतंय म्हणजे? आपण काय अधिकारी आहे का कोण काय? अरे भाऊने आमदार आहे का मगाशी खासदार? बोलताना काय सांगितलं की आपण सुद्धा पोलीस होऊ शकतो, आपण सुद्धा पोलिसांसारखं काम करू शकतो. हो, माझी छत्ती उंची सगळं बसतंय. अरे छत्ती उंची म्हणजे काय? आपल्याला काय कुठं का धाड टाकायची का? शिस्त लावायची गावाला. शिस्त लावायची. आणि हे बघ शशा, प्रॉपर प्लॅनिंग मी तयार केली डोक्यात. साम दाम दंड सगळं आजमावून बघायचं, पण गाव सरळच चाललं पाहिजे. तुझ्या डोक्यात प्लॅन आहे का? माझ्या डोक्यात तसलं काय येत नाही. माझ्या डोक्यात सगळा प्लॅन आहे, तू फक्त माझ्या मागो पारा. मी कधी नाही म्हणलं. तू नियोजन करत असला भाऊंच्या स्वप्नाचं, तर मी तुझ्या मागं खंबीरपणे उभा आहे. आणि जेव्हा त्या गावाला वळण लागेल तेव्हा भाऊची छाती किती फुगल, किती अभिमान वाटेल भाऊला आपल्या. गर्व वाटेल. मग तू कशी योजना आखायची तुझ्या डोक्यात? चाल कसं मी माग आहे. कल करे सो आज कर, आज करे सो अभी. आतापासून आपण गावाला वळण लावा सुरुवात करायची. चला, माझं काय, मी तयार आहे. वटणीवर आणू गाव वाटलंच तर. चल. कोण वाकडा चालतो तिथं बघू. शशा, मग सोडा का तुला? का काय? तुला काय सांगितलं? माझ्या मागं चालायचं ना, का माझ्या पुढे चालतो तू? नाही, बरोबर मागं थांबतो. हा बघ, गणाच्या माग आणि भाऊच्या पुढं आदमीनी चालायचं. चालायचं. हा, ये. गाणं भाऊ हे अतिक्रमणात येतंय का? ए बाळा, असं रस्त्याच्याकडे उभं राहायचं नाही. चल आत, चल आत, चल घरात चल. बसा. मावशी, ताई, चला आत व्हा. आणि इथं कोणी खरकट अन्न टाकलंय? गावाला शिस्त नाही, शिस्त नाही. नंबर आला पाहिजे आपल्या देशात. कोंबड्या रस्त्यावर येऊ देऊ नका. डुरकुल्यात नाही तर खुरड्यात डालून टाका. गाणं भाऊ हे मोजून घेता का? अतिक्रमणात येतंय का? उद्या मोजू. बघितला का बावलाटाचा बाजार? काय झालं? ही झाडाला सायकल कोणी उभी केली आहे? शशा, सायकल सरळ स्टँडवर लाव स्टँडवर. अरे झाडाचं नुकसान होतंय. असली पगार ठेवलीच कशाला? विकून टाका की म्हणाव. तू आधी सायकल सरळ कर, स्टँडवर लाव व्यवस्थित. रोड मधून साईडला आहे. शशा, हा? भ्यायला लागले की रे? टाकली कोण नाही रोडला. आणि 2-4 बायात आतमध्ये पळाय. चला चला ताई, आतमध्ये व्हायचं, आतमध्ये. तसं दारात उभं नाही राहायचं. चला आत. काय शिस्त शिस्त. गेली का नाही? शशा, बघितलं ना, लोक दबकतात दबकतात ती, बेती. दबकतात. कारण काय झालंय, मुळच आपल्या गावा वजन आहे. ही गाडी कोणी घेतली आमच्या भावंडाने विचारता? शिस्त पाहिजे गावात. अरे मग गाड्या फिरवत का ना लोकांनी? असलं काय बी बोल नको, मी म्हणतोच चाल. हा बघ, ह्यांनी बघ गावची आबरू घालावली. गाणं भाऊ बळका काय रिस्क घेऊ नको. जिथं रिक्स आहे ना, तिथंच काम फिक्स आहे. ऐक ऐक ऐक, ऐ झोपणार चक. ए डोस डोस काटून डोस तिकडून जा तू शशा. मगाच्या तू पुढे होती ना, आता म्हणलं का मला पुढे टाकाल तू? बळका का? ऐक
अशी गावाची शिस्त मोडलेली आम्हाला दोघाला आवडणार नाही. खरं तुमचं तसं नंबर काय बोलतोय बाळू काका आम्ही झिरो पोलीस आहे या. हा आणि तुम्ही असं कुठं बी झोपू शकत नाही उघड्याव काय सार्वजनिक झिरो पोलीस आहे पोलीस आहे आम्ही. आम्ही. कसला झिरो झिरो. मग मी काय करू मी काय करू आमच्याकडे जबाबदारी आहे गावाला शिस्त लावायची. पोलिसांनी सांगितले आम्हाला असं कोण जर सार्वजनिक मालमत्ते झोपत असलं ना घरी हाकलून द्यायचं. हो बाळका आपल्याला काय करणार आहे का? कोण मी बी झिरो पोलीस आहे. कोण चुकवण्याचा कोण चुकवण मी इंटरनॅशनल पुढार रामभाऊचा पुतण्या गाणा पैलवान हो गाण्या म्हणू नका साहेब म्हणा गाणा साहेब साहेब शिशी साहेब हो बाळका करा फका फका वास सांगता इतकं बेलाय गावाला काय शिस्त कशी लागायची? तुझ्या घरात येऊन वास मारला का माझ्या तोंडाचा तू हिथं आला ना माझ्यापाशी हिथं आलाय म्हणजे सार्वजनिक काही जागा ही मला आजी हिथं हिथं बसा तुम्ही हिथं हे खाली बसेत काय तुमच्या मला झोपेत न उठावलंय मी चांगला निवांत झोपलो होतो काय तुमचं काय मत काय आहे तुम्हाला पहिल्या वेळेस मी समज देतोय म्हणजे बाकीच्यांना तर वॉर्निंग दिली ती. वॉर्निंग नाही किती लोक ठोकली रे काठीने आतापर्यंत सांग मांदाळी आम्ही उठूस तर आणली ती. हा तुम्ही दोघांनी आम्ही दोघांनी माणसांना गावात शिस्तीत वागत नाहीत. आताच पळत होती पडस्तवर हाणली ती पण हो का तुम्ही किती केलं तर आमच्या भाऊचं हाय दोस्त नाही 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 मी त्या नसक्याचा मित्र नाही बाबा दोस्त बिस्त काय नाही मला कोणी दोस्त नाही माझं त्याने 300 रुपये बोलावल्या तर मी कशाला त्याच्या दोस्त हो तसलं नको लाडी गोडी लाव बाबा बरं नाही ना दोस्त नाही दोस्त काय पुढे बोल तुम्ही ज्येष्ठ म्हणून तुम्हाला 300 रुपये दे मग मैत्री होईल बाबा माझं बुडावल्यात पैसे दे नाही ना 3 रुपये बी देणार नाही हो हा आणि ऐक तुम्हाला सांगतो आम्ही याला का म्हणून आलोय? तू कोण आहे मला दम देणार मी कोण आहे म्हणजे मी झिरो पोलीस मी बी झिरो पोलीस. हा आलं का पण तुम्हाला कोणी असलं उद्योग लावल्यात या माणसाला मारलं म्हणतोय पडस्तोवर जबाबदारीचं काम आहे आणि गावाला शिस्त लावायची आम्हाला स्वतः पोलिसांनी सांगितलंय हातात काट्या घ्या आणि गावाला शिस्त लावा काय चुकीचं करून द्यायचं हा. नाही. गुरं शेरड कुत्री रोडवर फिरतात. हा कोण सार्वजनिक कालवा करतोय कोण दारू पिऊन दारू कुठं बी पिऊन. झोपतोय हो. खपणार नाही गावात रोडच्या येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला शिवाय देणं बरं आहे का? हा आणि इथनं पुढे तुम्हाला सांगतोय काकेला जर त्रास दिला दारू पिऊन शिव्या दिल्या भांडणं तंडणं केली तर आमच्या दोघा इतकं वाईट कोण नाही. हा मला सांगायला तुम्ही सांगाय नाही ह्यावेळेस सांगाय आलोय काय मिनिट धमकी बाकीचे टाणून हल्ले टाणून टराकते आम्हाला दोघाला. नादी लागत नाही कोणी आपल्या अजून तुम्हाला तरी नीट वागायचं कर नीट वागायचं बाळाला सांगायला रे इकडे 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 येतो हिता येतो फक्त अरे वा मला सांगायला नीट वागायचा सार्वजनिक ठिकाणी झोपू नका म्हणून तुला कळतं का अक्कल रे गाण्या तुझा चुलता काय करतोय रे चांगला झोपलं तर झोपमोड करायला ते झारो पोलीस या हा या की म्हणा हा बिस्तुई होतो आम्ही आता काय गुत्त बसल्यावर या की म्हणाव मग तुम्ही रिस्क उचलू नको तर. अरे अपयशी शशीची पहिली पायरीच आहे या हे ठरलेलंच आहे या यशाची शशीची नाही. अरे तू शशाची तास आला तर अपयशी येणारच म्हणून तर म्हणलं ना अपयशी शशीची पहिली पायरी आहे पण मी म्हणलं का नाही पहिल्या घासाला खडा लागल नको ते बळका काय नाद लागाय. ना आधी म्हणजे बाळकाला बेची काय कारण आहे बाळका काय माहितीये का ज्येष्ठ आहे आणि भाऊचं दोस्त आहे ना आपल्या चुलत्यासारखे बाळकाच्या नादी लागत नाही तसा माणूस लय चांगला हाय आहे बरोबर, दुसरी माणसं बघ ना काय स्वतःसारखी सरळ करतो ताटरा दाखवायचा आपण धमकी देऊन आलो याच पण पहिल्या घासाला खडा लागला दुसरं माझं नव्हतं काय मत. आता साखर लागेल काळजी करू नको कुठे इकडे बोंबलत इकडे कुठं बोंबलत कुठं बोंबलत नाही विचारता दुपारचं नीट बोल कोण अधिकारी. अधिकारी असतील घरी आपण त्यांच्या पुढचा अधिकारी आहे आयला काल सेम तुमच्यासारखे 2 जण आले होते आमच्या घरी कशाला बेंटेक्सच्या बांगड्या खायला आले होते शेमा अशीच होती काय राव अध्यक्ष आम्ही तसं दिसतोय का? अहो हे तसं दिसत नाही सुभाषराव ही बगार गोळा करणारी पोरं दिसते ती बघते ते कुणा तू वय म्हातारा झालं अरे तुमच्या चष्म्यांच्या काचा बदलून घ्या नंबर वाढला असतील आणि अध्यक्ष हिथनं पुढं गाणं नाही म्हणायचं गाणं साहेब म्हणायचं साहेब आणि शिशी साहेब हा साहेब लोक तुम्ही मग
आणि आम्ही कोण मग? मग काय चोरट आहे का? तुम्ही कोण? गावचं कोतवाल. ह्याच त्याला त्याच त्याला. हा आणि एक सांगतो, आतापर्यंत तुम्ही दोघांनी गावात लय धुमाकूळ घातला. तुम्हाला काय वाटलं आम्हाला कळत नाही? अहो युवा पिढीला जे कळतं ते कुणालाच कळू शकत नाही. मग सगळे अधिकार आता युवा पिढीकडे आहेत. हा हा लोकांची भांडण पेटवायची बी तुम्हीच, लोकांची भांडण मिटवायची बी तुम्हीच. हा? मधली मला हाणायची बी. ह्यांनीच हाणायची. एकाकडं पैसे घ्यायचं, दुसऱ्याची बाजू घ्यायची. असला काळधंदा सगळं बंद करा. पाटील असलं खोटं नाटं आरोप करू नको आमच्यावर. नाही त्यांची चूक नाही. हा गोटू वाघमाराला फोन करा, ॲम्ब्युलन्स घेऊन ये म्हणावं. त्यांच्या झालाय डोक्यावर परिणाम घरादाराच्या अख्ख्या. हा त्यामुळे काय काय कुजबूज लावली कानात? अरे काय ते असं मोठ्याने बोला की. डोक्यावर परिणाम झालाय का काय तुम्हा दोघांच्या? डोक्यावर परिणाम तुमच्या दोघांच्या झालाय. तुम्हाला काय वाटतं गावाला जे काय चाललंय ते आम्हाला कळत नाही? अरे किती लुट चाल गावाला, किती जनतेला लुट चाल. आमच्या नाही डोक्यावर परिणाम झाला. अख्ख्या गावावर चांगला परिणाम करण्यासाठी आम्ही कायदा हातात घेतलाय. होय का? सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. होय का? हो. हा? आणि आम्ही दोघं झिरो पोलीस आहे, झिरो पोलीस या गावात. अरे पळा दुसरं घर बघा, नाही तर पाटलाचा आणि माझा हिसका सोसायचा नाही तुम्हाला. अरे झूर पाडा, एवढं तुमचं वय आहे आणि आम्हाला शिकवतं काय? तंटामुक्ती अध्यक्ष हा गावाने निवडून दिलेला असतो आणि पोलीस पाटील हा प्रशासन निवडलेला असतो. त्याची नेमणूक केलेली असते आणि आम्हाला काय ते कानून शिकवता काय? हा आम्हाला बी अधिकार आहे. हा, आम्हाला दिल्लीतनं निवडलंय. अरे कुठे दिल्लीत निवडलं? घरात कुत्र इचरा नाही. हा शेता फाड 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 बोलून घराच्या बाहेर हा खालती या. तर सांगतोय बरं. हा, घरातलं हिथं नका काढू अजिबात. तुमची तरी बायको तुम्हाला कुठं लय सरळ बोलती तवा? हा आम्ही घरी आलतो तर कितीतरी वेळा तुमच्या बायको तुमच्या मानकुटावर बसलेली बघितलंय मी. ते मालिश करत असते मानाला. हा, बघितलं की मालिश. नादी लागला असेल, लग्न होईल का तुझं? हा? बरं हा, चोर ती चोरांवर शिरजोर खपून नाही घेणार मी. ए पळ. काय पाडील तिकडं? लेच रान हाणायला लागला एका फटक्यात आडवा पाडीन. अरे हाड म्हणतोय की. चांगलंच काम करत होतो की. अरे हाड. यायला नाल्यात कुठले ग? सगळे आवार एकामेकाच्या नादानं वाया गेलेले. काम धंदा नाही ना. पोलीस नाही निघाले ती. हा का घालू का रामभाऊच्या कानावर? ती तरी कुठे शान आहे रामभाऊच्या ती बी कानावर? बरोबर. एका नाण्याच्या दोन बाजू हा? गाण्याला झाकावं ना, रामभाऊला काढावं. चला आपलं ती भांडण मिटवायला. ती तर आहेच की. शेषा, एक सुद्धा गाडी लायसन्स चेक केल्याशिवाय जाऊन द्यायची नाही बरं का? मी कशाला थांबलो असेल इथं? हा ती बघ कोण आल्यात बघ. कोण आल्यात? खोंड लायसन विचार. बस की. चला की बारामतीला जायचं. चल लवकर. अमरू बाबा लायसन आहे का? बाबा गेलं का ना तिकडून? का बोल नको पडत्याल. ए शान्या चावी दे इकडे. चल इथं आम्हाला उशीर झालाय. अरे शहाण्या कोणाला म्हणतोय? काय गणा साहेब? गणा हा. साहेब. साहेब घ्या. आशिषी साहेब. आमची गाडी आणली आम्ही मागून एकतर इकडे. अमरू छोटू अंगाव येऊ नका तसं. आजची आवी ती बाबा आधी. ए टप्या तोंडाच्या आवाज खाली करून बोल. आम्हाला आदमीनी अधिकार बोल. आहे, अधिकार आहे बरं आम्हाला. का? ए जिप्रिया, हेल्मेट काय घातलं नाही तो? हेल्मेट. हा. तुला काय केलं नाही ती आम्हाला जायचं उशीर झालाय. अरे आम्हाला टेबल सीट कुठं? लायसन आहे का दाखवा. कोणीचा ना टेबल सीट. ए का ना आला का कालपर्यंत तर माझ्या संग चबल सीट फिरत होता ना, आता काय म्हणतो टेबल सीट? कालचा विषय वेगळा होता, आजचा विषय वेगळा आहे. आजपासून गावाला शिस्त म्हणजे शिस्त. गणा भाऊ हरसं नाही. अर्थ नाही. अरे तुमचा काय संबंध आहे? असं नाही, हे नाही दिचल चावी. तसं रोडवर फिरता येणार नाही तुम्हाला. चावी जप्त करून गाडी हापिसात घे आपल्या. उतर खाली. ह्यांचं लय झालं हापिसात घ्या ना. म्हणा. गाणा. हापीसात घ्या गाडी. गाणा. अशी सडकेल का नाही ती गबी? अरे पप्याला जर राग आला ना तर दोघांना इथंच. पप्या अरे तू काय बघतोय तो? आवाज बंद कर. अरे ती चावी चल शिस्त इकडं. लागली पाहिजे शिस्त. असं कसं टावऱ्या का झेंडता कोणीकडे बी. बर ऐक. अरे तुम्हाला काय काम नाहीत धंदा नाहीत म्हणून काहीतरी उद्योग धंदा करताय. हा जरा कामात बघा. आवाज खाली का रे? काय आवाज जायला खाली तुला काय कळणार ना वळणार का? इथं तुम्हाला कळतं का तुम्ही टिबल सीट फिरताय? अरे पण तुझा काय संबंध आहे? पोलिसांनी आम्हाला सांगितलंय. कुठले? दिल्लीतून निरोप आलाय. डायरेक्ट आम्हाला गावचं झिरो पोलीस केलंय. ह्या गावची सगळी सत्ता आमच्या हातात दिली आहे. मला काय उतायचं नाही, मातायचं नाही, टेबल सीट बसायचं नाही. गावला की ठोकला डायरेक्ट आत. होय मला काय वाटतं माहितीये का, ही सकाळी येत ना झोपत उठून डायरेक्ट बिगर आंघोळची आली असतील, त्याच्यामुळे ही स्वप्न ह्याच्या त्यातनं बाहेर नाही आली. काय टाको ठोका टाक बरं. टाको ठोका तुम्हाला टाक कळलं बरं. माझी. अरे ही जी दांडकी आहेत ना ही तुम्हाला हानीन. लका इन्सर्ट केलाय हे असला ही प्रचार दिसताय आणि अडवताय आम्हाला. अरे अडवताय माझी नाही काय? तुम्हाला चुका केलेल्या. लायसन द्या. अरे जावा चला त्याच्या असली गुळगुळीत टायराची गाडी ए, घसरली एखाद्या अंगावर पडलं पिडलं म्हणजे आमची गुळगुळ असून पातळ तुला काय करायचं रे? आवी म्हणता एका झपाट्यातच पाडी ना मग.
चावी दे ही चावी तशी मिळत नसते चावी त्याला देव शानपणा करायला ही चावी तशी मिळत नसती कशी मग मिळत तुला सांगेन शाशे चल काय पोलीस आहे सगळे माणसं मला सोड गाडी नाही सर गाडी घालून दाखव बरं बस की तू ह्याला दाखवतो बघू बरं बघू बरं हा बघू बरं तुम्हाला धरायला नव्हतं पाहिजे रे आता ह्यांना परत चोर मारली असती मी गेली सगळी निघून कोण तर ऐकतंय का ही मला पटलं बघा काम रोजचेच येतो आज इकडं जा उद्या तिकडं जा सारखी धावपळ राहतेच हां रानातलं बघायचं घरातलं बघायचं राजकारणाचं बघायचं हां तुझं बी काय प्रपंच सांभाळत पोरांकडे जरा लक्ष ठेवावा मोबाईलचं जरा लक्ष कमी करावा हां सांभाळल्याशिवाय एवढं प्रपंचात लक्ष दिल्याशिवाय एवढं प्रपंच पुढे का माझा घरात काय आहे काय नाही ती बघावा आणि नवऱ्याची गप्पा मारावा जरा हां काय गप्पा मारायचं तुमचं सारखं ते हायचं कागदन पत्रन सह्या करायच्या आणि काय गप्पा मारायच्या आयुष्य तुमच्या चाललं संपत लागा पार राहिले का आयुष्य हं? जरा जीव लावावा नवऱ्याला काय खायला पाहिजे काय नाही आणून द्यावा जीव लावल्याशिवाय एवढा झालाय व्हय मोठा नुसताच हा हा नुसतं आणि तुझं बोलणं बी असं ना तू बोलते का भांडते ते बी कळत नाही नुसते डोळं वटारती हो का सगळं प्रपंच मलाच बघायचंय आणि मीच बघते काय खरं आले काय चाललंय काय नाही उभाच राहा बर नमस्ते नमस्कार बर सरपंचीन बाय मी काय तुम्हाला 2-4 प्रश्न विचारते त्याची खरी खरी उत्तर द्यायची विचार की का ना अजिबात खोटं बोलायचं नाही नवऱ्याला पाठीशी घालायचं नाही 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 बर ही सरपंच तुमच्या संग भांडतं का अरे का नाही सरपंच म्हणल्यावर भांड्याला लागणारच की कुणाच्या घरात म्हणून भांडण नसतं परपंच माझा आहे का तुमचा आहे नाही, तुला तुमचाच अजून आहे. भांडतात का चालतं ते एवढं तेवढं चालतच असतं संसार म्हणलं की बर तुम्हाला अजून माणूस ताप देतोय काही नाही ताप देत अरे तुमचा काय संबंध आहे ती माझी बायको आहे काय संबंध ते दाखवतो की बायको असली तुमची तरी महिला आहे एक हा आणि होय ह्या माणसाने हुंडा मिंडा किती घेतला तुमच्याकडून हुंडा? आणि आता हुंड्याबद्दल काय छळणूक चालू आहे का अरे हुंडा 3 तोळ्यावर सुपारी फोड म्हणलं तर म्हणलं नाही 1 तोळा वाढवलं तरच मी सुपारी फोडणार एवढा ताप दिला या बाबानं मला उचलायचं का? उचलायचं? हलकट क्वालिटी अरे अरे भिकाऱ्याचा हुंडा मागत होता ए, लाज वाटली. नीट बोल काय हा हुंड्याबद्दलचा कायदा माहितीये का अरे ती माझी बायको आहे ना का लग्न करून बायको आणली जर तुमची- सप्तपदी झाली आमची सप्तपदी झाली असेल झाली ना पण लय त्रास दिला तुम्ही लग्न जमवताना हुंड्यासाठी काय बर का सरपंच परत जर का सरपंचीन बायलाचा त्रास दिला ना टायर घालून हाणील, टायर घालून टायरात घालून म्हणजे आता रे काय बोलतोय तू अरे टायरात तू- घालून हाणून म्हणजे तुझा काय संबंध आमच्यात मध्ये बोलायचा? गावात झालेली हिंसा आम्ही खपून घेत नाही तुझा काय संबंध आहे टायरात म्हणजे? घरी येऊन जर दादागिरी झाली तर समज. हो चालतं हो हा कुठल्या महिन्यात त्रास झाला तर मी सहन करणार ए, नाही मी बघीन माझं सरपंचाचं काय झालं तर भांडण तू टायरातच घाल फक्त टायरात घालीन म्हणजे हा घालीलच मी टायर काय की बाई? तू टायरात घालणार आहे, तू होय रे? हा, टायरात घाल बाई. करायला अयो, सांग. अयो, अयो, हा? आपलं काय नाही. टायरात घाल तू होय रे? टायरात घाल बाई. माझ्या नवऱ्याला, माझ्या नवऱ्याला. त्याला तू वाटलं का सरपंचाच्या होय रे? काची भाऊला शिकवता? कसा सरपंच करायचा त्यो? हा? लय तू बघा, ही करतोय गबचन, आता गबचन, मग गबचन. आमच्या गावात तिकडं लखाची काय कसली बाय अंगावी ती खावतीनं थोडक्यात वाचून आता लखा नरड धरण माझं एखाद बारेला अरे, 2 मिनिट ऐकून घे बावलटा मगरची तोंडा देऊन आला होय मला पण मगर परवाडी पण ही सुसर नाही परवडायची सुसर नाही हिडंबा चागी झाली तिची बाजू घेतो ना आपण अजून काय बोला करणं का स्किन चावलेस ना द्या काय चावती मला शशे तू थांबाय पाहिजे होती तिथं मग तुम्ही जी माघारी फिरलो कुठं त्यांच्या अंगाव आजी मग तू शशा मेची हाणायची सुरुवात केली अक्षरशः सरपंचानं जिबड बाहेर काढली ए पाय धरलं म्हणलं पहिलवान आता मार श्वासाना आता मला मारू नका काय बोलतो मी होतो तोवर तर तुझ्या निबर नाटक्या सोलाटल्या अरे नरग्या सोलाटल्या ना शेवटात ते किती केलं तरी माता भगिनी ना आपली किती केलं तर आपली आई समान आहे ती पण आता आपण काय त्याची माणसं चालतो काय त्याची नाही माणसं बावळाटा आबरू जाती बरं 2 ठिकाणी मी म्हणतो 2 ठिकाणी लोक आपली इज्जत देतात
आणि 2 ठिकाणी लोक आपल्याला इज्जत देत मग नाही. मी 4 बी- लोक आपल्याला भेटतात, 4 लोक आपल्याला भेटत मी बी नाहीत. तेच म्हणणार होतो काय होतं माहितीये का आपलं पहिलं 2-3 डाव तर फेलच गेलं कधी इज्जत देतात तर कधी नाही देतात माझ्या मनात एक आयडिया आली काय? मी काय म्हणतो ह्या असल्या कपड्याकडे बघून कोण नाही इज्जत देत गचांड देत आपल्याला बी मी काय म्हणतोय आपण जर पोलिसाचे कपडे घातले तर पोलिसाची हा अरे येडाबिडा झाला काय? अरे आपण काय बहिरूपी आहे वय गावात पोलिसाचे कपडे घालून पावत्या फाडायला? अरे बाबा वर्दीचं एक वजन असतं वर्दी घातल्याशिवाय मजा नाही लका 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 वर्दीत दर्दीतला माणूस दिसेल आपण. माझं म्हणणं ऐक सांगित माझ्या ओळखीचा एक माणूस आहे दुकानदार त्याकडं नाटकाचे कपडे मिळतात पोलिसाची उद्या ज्यावेळेस उभं राहायचं का नाही माणसं अडवायला किंवा शिस्त लावायला तेव्हा पोलिसाचे कपडे घालून राहायचं तेव्हा माणसं भेटते ती तुझं डोकं चालत नाही आता माझं डोकं स्पीडनं चालायला लागलंय लका शशा किती लका मिळतोय तुझ्याकडे? मग मला वाटलं का तुझं डोकं सगळं रिकामच आहे का? नाही केस कमीत फक्त केस असू दे कमी पण अक्कल नाही का तुझ्याकडे? अक्कल जास्त आहे शशा खरंच आज तू मनापासून भाव शॉपलाच माझा भावलाटा ही आयडिया तुम्हाला आधी का सांगितली नाही? रातोरातच काम करतो वर्दी आण पिस्तूल आण पट्टा आण काटे आण सगळं तामझाम गोळा कर आणि दोघाला 2 गॉगल घे हा आणि बघतोच आता गावातनं कोण काय करतंय ते देऊ नको. ही बरोबर आहे का ही सगळं गाणं आली रोडवर शिट्टी का मारते बावलाटा? मग हे शिस्त आहे का ह्यांना कसली तर कशी शिस्त लागणार कुणाला? ही ह्या माणसांना हे शेण कुठं आले बघितलं का अरे इतकं ना आपल्या डोकून बघायचं. मग किती अरे ते गोट्यातल्या जर कोणाचं शान बघशील तू डोकं शान ठेवा शान ठेवू. भाऊंचं स्वप्न काय होतं गावाला अख्खी शिस्त लागली पाहिजे गावाला शिस्त मग का गुराढोरांना शिस्त लावतो का बावलाटा? ही बघितलं पहिला ही सांडपाण्याची व्यवस्था आहे का हे कसं पडलंय गाण्यार्ड ह्याचा समजा डेंग्यू झाला मलेरिया झाला तर याला कोण जबाबदार काव साहेब काय झालं खाली ये खाली ये काव साहेब खाली ये. खाली ये. अरे इथं या म्हटलंय खाली तुला. ये. आता बोल. ही टारलं काय सभ्य माणसाचं लक्ष नाही कर अहो ती मला पिक्चर मध्ये काम भेटली हिरोचं हिरीचं काम मिळलं हिरो हिरो विलनला मारतो ती विलनला मारतो ती तू खाली हिरो? खाली दगड फोडा असल्या का दिसतोयस तू अरे हिर खाणारा सारखा तो दिसतोय आणि हिरोचं काम मिळलंय हा? बावलाटा हा बघ केस कापायची केस कापायची गावाची हे मला आबरू हिरोचं गेली काम नाही भेटलं, पाहिजे मी नाही कसं कापणार केस कापणार ना नाही अहो, केस कापणार आहे काय इकडे पुढे ये. हवालदार 100 पुढे पुढे वर. आम्ही नाही काय केलं पुढे या. कापणार का नाही काय केस? करतात बघ. तुला खिस बघ, कापाय बघ. नाही लावली केस कापाय लावली कापतो हा? कापतो कापतो कापशील ना हा. आणि ती मोबाईल का खिशात टाकला नाही नाही माझा आहे बाहेर काढ आपल्याला बघून आत टाकला त्यांनी मोबाईल बाहेर काढ बघू मोबाईल चेक कर याला मशीन लावून चेक करायला लागेल माझा साहेब तू असं कर 2 दिवसांनी ये ठाण्यावर पण न्यायला मोबाईल अहो नका अहो, माझा फोन आहे ए चोरट्या त्याचा फोन देऊन टाक माणसं तुझं मला जाऊ नको हा हा ए नीट का मोबाईल घे बघू चोरीचा नाही ना नाही नाही माझा आहे राव हा दिसतोय चोरासारखा म्हणून नाही म्हणतो. राव नाही राव केस कापायची हा? हो 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 केस कापायची अरे युवकांना काय संदेश द्यायचा अरे हॅप्पी वाढून बॉस होण्यापेक्षा बुद्धी वाढून असं आमच्यासारखा हवालदार पोलीस व्हा हा असं मला म्हणायचं आलं का लक्षात चल चल गेला मावशी तुम्हाला वेगळं सांगायचं का चला आज चलायचं व्हायरल इन्फेक्शन आहे आजारी पडला काय झालं इन्फेक्शन नाही आपल्या दोघांचं इन्फेक्शन आपल्या अख्ख्या गावाला झालं पाहिजे हा, ते पडतंयच की पण आजारी पडल्या वयाच्या मानानं ही काय झालं चल तुला किती वेळा सांगितलं माझ्या पुढे चालायचं नाही मेन साहेब कोण आहे तुम्ही हा मी 0 मी मी 1-0 एक शून्य. मी आहे हा तू होय. मुलकात बेकार कशाला तसं खिडकी आणतोय घरात किती माणसं आहेत घरात आहेत की 5 जण नीटनीटकं सांभाळताय का सगळ्याला विमा काढला का सगळ्याचा का तुम्ही काढून देताय काय नाही शिस्त चांगली असली पाहिजे गावाला सगळ्यांचा विमा काढला पाहिजे हा. सगळ्यांना ए, संरक्षण लका, मिळालं लका, पाहिजे. लका, तुला कळा ना वय, अरे आवाज खाली करून बोल की मला का घेऊ तुला टायरात अहो, मला काय वाटलं विमा काढाय काय आलाय काय तुम्ही विमा काढणार दिसतोय वर तुला आम्ही हा अरे आता आम्ही काय तुला दिसा ना वर्दी अंगाव वर्दी कधी आली वर्दी वर्दी आली ना सकाळीच आली वर्दी होय हो, पोस्टानं आली हो दिल्लीतनं ही कुत्र ह्याचं लसीकरण झालंय का झाले झाले ही टॉमी अंगाव बघतोय कोणाच्या बी चावला का झालं तर रिबीट झाला तर नाही नाही कोण जबाबदार आहे ह्याला ह्याला जबाबदार कोण आहे शिस्त नको गावात कालपासून 5-6 माणसं पडली असती हा
कुशल टायर धरताय मागणं गाडीचा. मग चांगलं आहे तुम्ही बरं दिसतंय कान कापून गावात कापू. लय भारी जमते बोलायला तुम्हाला. काय म्हणजे म्हणजे आम्ही पोलीस वाटत नाही का? पोलीसच वाटतंय पण ते बहिरुपये येतात का नाही? ए गोट्या बहिरुपी म्हणू का? भयान मारेल मी तुला भयान. कधी चालू केलं हे तुम्ही? आम्ही गावाला शिस्त लावण्यासाठी आलोय. अरे ओरिजिनल पोलीस आहे हो. झिरो पोलीस. ओरिजिनलच वाटतंय. आम्हाला अधिकार आल्यात आम्हाला. माझं पण दाजी PS आहेत. बोलू का? कशाला उराला वाळू लावती? राहू दे ना. राहू द्या काय गरज नाही. बरं, पैसे तर घेऊन जाऊ एवढं नको राहू द्या, काय करायचंय? होय. संजू बोला चेअरमन बोला सरपंच. हा रस्ता आपल्याला करायचा आहे. हा त्याची मंजुरी आलेली आहे. हो जरी हा विरोधकाच्या घरासमोरून जात असताना रस्ता तरी प्रशस्त बनवायचा. कुठलाही अडथळा आला तरी थांबायचं नाही आणि कुणाचा अडथळा आपल्या अंगावर येऊन द्यायचा नाही, लक्षात ठेवा. प्रशस्त बनवायचा म्हणजे काय? त्याच्या घरी काय असा रोज रहदारीचे रस्ते टरक येतात का? जेवढा मापात आहे त्याचाच करायचा. संजू शेठ हा. 1.5 वर्षावा आलंय. थोडी साखर ठेवायची तोंडात. गोड बोलून काम करायची. लक्षात घ्या संजू शेठ, हाय फोडाफोडीला तुम्ही पण थोडस करावं लागतं तेवढं. हो का? राजकारण करताना कुठं गोड बोलायचं आणि कुठं कडू बोलायचं ही चांगली अक्कल आहे चेअरमन मला. अहो हाय पण की. सगळीकडेच गोड बोलल्यानंतर माणूस मिऱ्या वाटाय कमी करणार नाही. असू द्या. तुझं जरी खरं असलं ना हा तरी कसं करायचं माहिती का? हा ये रे माझ्या मागल्या. हा आणि आणि- पावलं माग. बरोबर. हा आणि 2 पावलं तुम्ही पुढे जाणार आणि ह्या रस्त्यातलं 1 रुपयाचं कमिशन तुम्ही आणणार. संजू शेठ ही तिघात चाललंय, एकाच नाही. अरेस्ट अरेस्ट करून टाका हवालदार ह्यांना. नालायक माणसं गावात एक आजच्या नंबर. गावाची शिस्त बिघडवायला तुम्ही कारणीभूत आहे. हाय का रस्ता कुठला लेवल मध्ये? किती खचाल गावचं पैसे? अरे यांच्या का गोळ्या संपल्यात का काय? अय, सरपंच गोळ्या लय त्या लय गोळ्या आहेत पण नेमका पिस्तूल घरी ठेवलाय. अय, काय रे शिस्त लावायला कशा लागतो पिस्तूल? काठी बाद झाली. गेल्या महिन्यात बी व्हायचं तर तुम्ही दोघच होता का फिरत होता? कुठं? गेल्या महिन्यात बी व्हायचं तर अय, चोरमन चेष्टा करायची चोरमन नाही. हसू नका राव. हो 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 हसू कळतं नका. आम्हाला. आहे ओ गणेश आणि शिष्या. गणांना शेट नका म्हणू. गणा साहेब. बर बर आणि शशी साहेब. बर बर तेच ते. अरे साहेब आहे तर कुणी असो तुम्ही. थांब, मी काय म्हणतोय, तुम्हाला घरी आता खायला महाग झालेला दिसताय काय? अरे आम्ही तिकडे ओवारकडून खाऊ. तुम्हाला काय करायचंय? अरे वावाऱ्याकडून खायला त्याच्या पोटात तरी काय पाहिजे? वावाऱ्याकडून खायला होय. दुर्दिवाळे तोंडाचे. आमच्या खाली यायची तुमची कारण नाही. आपलं तोंड आधी शहाणे का ते नीट बघावं आणि मग समोरच्या दुर्दिवाने तोंडाचं मानावं. आलं का लक्षात? गाणं शशा गावातून बाजरी ठिकी कुठे ठेवली ती? का? अरे, कुठे ठेवली? मागितलेलं गावात रे म्हणून म्हणतोय. एक तर तुम्हाला खायची कमी, तुम्ही किरण शेटला तरी कुठे ठेवला? मी पडस्तोवर मारीन ना. पडस्तोवर मारीन मी. चोरमन तुम्ही दोघांनी काय केलं माहिती का? काल माझे जे परपंचात बिबुआ काढवलाय ना ती बायको नाहीच असली बोलते मला. अरे तुम्ही बी शहाणं नाही लायकीचं तुमची काय? बायको बी शहाणं नाही. अरे लक्षात. अरे तुम्ही बिनकामाच्या रस्ते तरी शहाणं का तुमच्या राज्यात? लवकरातली लवकर तिघांनी राजीनामा द्यायचा. लवकरातली लवकर. खुर्चीवर बसलाय. गावाला शिस्त आहे का काय? हा? अरे तू शिस्तीचं सांगायला लागला कुचला बियाण्या. होय संजू शेठ, पाडेगावचं 265 आणि ही 180 आणि त्याला पाणी कमी पडलंय. अरे अरे तुला कालचा मार कमी झाला का? कुत्रीच्या आई टेचलाय की तुम्हाला? तुम्ही जर असं गावात जर फिरला आणि 4 लोकांना जर त्रास झाला तर माझ्या शिगाटे बर का? कुणाची? हा. कोण तुम्ही? हा, अरे कोण? पोलीस आहे आम्ही. झिरो पोलीस. दिल्लीहून डायरेक्ट वर दिले तुमच्या दोघाला. हे कानाला हात लावताय का नाही? कळतं नारद मुनी. अरे, त्यासाठीच आम्हाला शिस्त करायला बोलावलं इथं. होय हो. पोलीस म्हणायच्या तरी लायकीच आहे का तुम्ही? पोलीस नाव घ्यायच्या तरी लायकीची आहे ती काही? तुम्ही लय लायकीचे आहे. अरे तुम्हाला बहुरूपी म्हणून सुद्धा कोणी घेणार नाही का ना? चेअरमन आ? तुम्ही काय तसं हे करताय? संध्याकाळचा वांदा असणार आहे रामभाऊचं. संध्याकाळला दळून गोळा केलेलं दळून खाणार ही अवलाद. तुमच्यासारखे भुगल्या तोंडाची लोक आहेत ना 50-50 रोजची जीवन जाते ती. आले लक्षात? अरे ते म्हणून तर रेसनिंगचा गहू खाताय, तांदूळ खाताय आणि नाही लागल्यावर- नाही रे नाही नाही. अरे रिश्नीचा गहू आमच्या गया गुरं खात्यात. तुम्ही खाता ते आम्हाला सांगू नका. संजू शेठ बिवाई बसल्या पाहुण्याचा फोन आला आम्हाला. बिवाई पैसे आली होती
राव म्हणली त्या गाणाला शेषेल सांगा किटल्या घेऊन आली तिला बरं वाटलं जेवायला किटल्या घेऊन गेली राव म्हणली तुमच्या खानदानाचा इतिहास आहे तो किटली घेऊन जायचं आणि परसाद द्या परसाद. अरे तुमच्या तुमचं बापाने खानदान काय केलं का रे? करतंय? हातावर परसाद. तुमचं खानदान कधी कोणा हातावर पाणी उठलंय अरे तुमचं खानदान तर फक्त कुठं गावात वाचते का ह्याच्या सुग्या ज्या दिशेने आवाज येईल त्या दिशेने निघालच आपल्या गाडीला टाका. चांगल्या पद्धतीने लोक आमंत्रण देतात आम्हाला किटल्या घेऊन जायची सवय नाही का ना गौरी बोलून आणतो नाहीस का दाखवतो बरं मग तुम्हाला कशाशा हे नका बेंडकुळी तुला लय बोलतो काम नाही साप नाही गाणं म्हणजे नाकाचा फण आहे अरे बघून गेल तुमची येते गाला बी धिंडकाडी गावात काळ फसून लेट आहे घरात बायको बिना थांबा थांबा. ओय, सरपंच कशाला नादी लागताय मी आहे ना. चला त्याचा कार्यक्रम लावतो बरोबर मी. होय का ना भाऊ ते बिडकुळी आपला सोने बिडूक भाऊ सोडायचा का भाऊ का भाऊ वाघ आहे वाघाला सोने बिडूक म्हणतो हा अरे सोन्यासारखा वाघ आहे मग सोनेरी कलरचा वाघ अरे लक्षात अरे भाऊ जर असता ना उद्यापासून काटेल तेल लावून घे असले कुणी भेटू शकतं आपल्याला चला 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 आतमध्ये चला बाहेर कुणी फिरकायचं नाही मावशी आतमध्ये जावा की आमच्या तोंडावर खाली चपला होय आपण दोघे तर आजीबाई एकला सांगायचं वय चला की आतमध्ये दवाखान्याचा खर्च आम्ही नाही करणार चला चला बघू नका इकडे तिकडं टाका टाका बघा काय सरकस आली नाही गावात असं तापायचं नाही. बिंडकुळी म्हणू नाही तर काय म्हणू त्याला नाही बिंडकुळीगत वाकवून मारायची ताकद माझ्यात आहे ना. पण संजू शेठ एक मिनिट आहे का ह्या माणसाने सांगायला पाहिजे होतं ना ह्यांच्या बाबतीत काय घडलं होतं ती शब्दाने बोलला नाही असू दे म्हणलं मी निपटवतो एकटा. पण ही अंगावर बसायला लागली ती गावात ह्यांनी किती जणांना त्रास दिला असेल संजू शेठ आपल्याला माहित नाही पण हे सांगायला पाहिजे ना गोष्टी सरपंच तुम्ही थांबा मी त्याचं औषध शोधलंय ना. लावायला पाहिजे काय ते कार्यक्रम माझा मोबाईल मग सरपंच गावचा कोण आहे? पाठीमागच्या वेळेस गोळ नाही ना करणार सरपंच कोण आहे? मी आणि मग तुमचाच फोन वापरणार. त्रास कुणाला झालाय? मला गावात नाव कोणाला ठेवणार? मला मग गावचा नागरिक कोण आहे प्रथम डायरेक्ट शिरत नाही इंजेक्शन देतो. हॅलो हा जय हिंद सर. हा लोणकर साहेब अहो फोन एवढ्यासाठी केला की गावात कायदा सुव्यवस्थेची काय 3-13 वाजलेत आमच्या. कशी सरपंच पाठवती अरे ताणून हाणली पाहिजे तिने कुत्री मी तुला म्हटलं होतं का नाही वर जिल्हे बार टाकतात म्हणून राखत्यात ना पण कसं होतं रे आपल्याला खालच्या पातळीवर जाऊन बोलता येत नाही ना किती केलं तर आपण सभ्य वर्दीतली माणसं आहे आपण अरे त्यांना पण तुझा लय पण उतारा केला अरे कर दे की असू दे नको टेन्शन घेऊ तू आपण बी लय बोललोय त्या सरपंचाला डायरेक्ट म्हणलं बिंडकुळी असं बिंडकुळी गुढे हाणत गेला का ना ठोको टाका पाहिजे बरं ऐक ही गाडी नंबरचा फोटो काढून घे आणि ह्याचा मालक कोण आहे आतमध्ये असेल ही रस्त्यावर गाडी लावायची पद्धत आहे का बेके कायदेशीर जागेत तू बोलवून आण मालकाला बोलवून फाईन टाकायचा मग अरे काय आपल्या व्याप आहे वय मालकाला बोलवून आण फाईन पाडायला लावून मनाचं गाडी उचलीत ना हा जाऊ का कुत्र बित्र नाही ना नाही पळत जाण चालत ये काय मालकान ताणला काय ह्याच्यात आता ए कोण गाडी मालक अरे मस्ती आली काय अयो पोलीस गावात असं जगायचं जगताना भ्यायचं ना म्हणून ना भाड्या गावात वाघासारखं आहे वाघाला भेट नाही वाघाला भेट नाही टारा टारा फाडीन वाघ सुद्धा भ्यायचं नाही कोणाला काय आलं का ध्यानात और रामभाऊ काना मग विषय टाकू नका गंभीर विषय काल म्हणलो तर तुम्ही म्हणता की गाणा आणि शशी असं करू शकत नाही आवाज तर गावातनं फोन आलं
पोलिसांचे कपडे आणले ते ही दोघं भीती घालतात, रस्त्यावर गाड्या काय अडवतात, येणाऱ्या जाणाऱ्यांना काय मानतात. सुभाष सर, तुम्हाला माहित आहे ना, रामभाऊला खरं बोललेलं बरं वाटत नाही, म्हणून आपल्या तोंड कसे बोलावं लागतं, पडावं लागतं. बघवा ना, तुम्हाला दोघांना बरं वाटा ना, राब राब राबत्यात पोरं. आठवडा झालं काम चालले रानात. काल आज कुठे ती रानातच आहेत, मला पूर्ण खात्री. तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलंय का? माझ्या डोळ्या फोडणं गेलं पोरं रानात. आणि कुशाल मत आहे त्यांनी असं केलंय आणि त्यांनी तसं केलं. अजिबात मला काय सांगू नका, मी माझ्या पोरांचीच बाजू घेणार. शशी काय रानात पोलिसाचे कपडे घालून करत होते? बघा, चोर सुटले चोर. सांगितलं का नाही? आता वाटलं का खरं? हा, आम्ही सांगतो तर आम्हाला विश्वास नाही. ए ए पोरांनो, ए काय काय कपडे काढा, ड्युटी संपली तुमची. कपडे काढा, ड्युटी संपली, ड्युटी हो, संपली. कपडे काढले आपल्या पाहिजे. कुणी काय आरोप करेल एखादं हो, दोन मग काय? कपडे काढा बाळांनो. शशा, कपडे काढून लांब फेकून दे. ए! कपडे फेकून द्यायचे नाहीत. हा ठेवा चेअरवर, नीट ठेवा, ठेवा नीट. बेल्ट काढले का? ना बेल्ट काढ, काढा काढा. व्हेरी गुड. याला म्हणायची हा, घरात नेऊन चहा पाणी वगैरे करा, अगदी हे करा. हो, तुमच्या जवळची आहेत ना, सुभाषराव. लाज वाटते का? त्यांना चांगला अंधारा गोंधारा काय रामभाऊ. माझ्या पोरांचं काय करायचं मी बघतो. मला तुम्ही शहाणपणा शिकवायची गरज नाही. हा, वा- काही उद्या गाव उठल आणि माझ्या पोरांवर आरोप करेल आणि माझ्या बी पोरांनी पोलिसांचे कपडे घालून इज्जत घालवायची. ए, काढू नका. सावधान 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 सावधान. त्या कोण्या गुणाचं कौतुक करावं एवढं सुद्धा कळत नाही रामभाऊला. राहू दे आता. पोलिसांचा ड्रेस घालून फिरतोय. सुभाषराव, मला सोडा, काही करू शकता. तू का पळतोय? मला तांदळ साहेब मरणाच आहे. मी लय माझं कोण? छाती आहे तुम्ही साहेब, काय केलंय? ताडा ताडा करते. त्यांना ताणत होता साहेब. यांना कोण ताणतंय? यांना ताणत होतं ही दोन आरोपी. नाही, तरी म्हणलं मी कसा राव, मी उगाच गाव मारलो साहेब तुम्हाला. आम्हा जरा काय झाले माहिती का? सरपंचाचा फोन आलता मला. दोन जण, ही दोघं जण पोलिसाचा ड्रेस घालून सगळ्या गावाला धमकावतात, गाड्या अडवतात, पैसे घेतात, कोणाला हानमार करतात. मग अध्यक्ष, कुठं लक्ष आहे तुमचं? नाही, आज रात्री आम्ही बसणारच होतो आणि ह्या विषय सगळा विषय मिटवणारच होतो. पाटील, आणि हेच आम्ही अध्यक्षजी म्हणतात का नाही, तेच आम्ही रामभाऊला समजावून सांगत होतो, पण रामभाऊचा आमच्या दोघांच्या बोलण्यावर अजिबात विश्वास नव्हता. तेवढंच तुम्ही आला. साहेब, खरंची वस्तुस्थिती मला अजिबात नव्हती. काय झालं का ना, आणि खरं बोलायचं. भाऊ तुमची शपथ सांगतो, आम्ही कोणाकडून खंडणी बिंडणी काय घेतलेला रुपया आम्ही कोणाकडून घेतला नाही. आम्हाला काय वाटलं, भाऊ म्हणलं गावाला शिस्त लागली पाहिजे म्हणून म्हणलं गाव बेशिस्त व्हायला नको म्हणून आम्ही फक्त कायदा फक्त जपाव गावात म्हणून आम्ही पोलिसाचे कपडे घालून फिरत होतो. फक्त नीट नीट वागा म्हणून दाखवत होतो. आलं का? ए वाळू, झालं काय सुभाषराव? काल ह्या पोरांना मी सांगत होतो, ए बाबांनो, गाव शिस्तीत राहिलं पाहिजे. वेळप्रसंगी पोलिसांवर लय ताण असतो, त्यामुळे पोलिसांचं काम आपणच घेतलं पाहिजे. म्हणजे नीट सांगितलं पाहिजे, काय त्याचं उल्लंघन करू नका, चुकीचं वागू नका. एवढा मी सल्ला दिला आणि तुम्हाला कपडे कुणी घालायला लावलेत पोलिसांची. सरपंच, सरपंच खरं सांगा, तुमच्या कानावर काय काय आलंय? ही खंडणी खरंच गोळा करतात का? साहेब, माझ्या फोनवरून समजून तुम्हाला फोन लावला. बरोबर. काय आलंय माहिती काय, ही दोघं खाकी कपडे घालून गावामध्ये फिरत होती. फिरत असताना एकमेकाला धमकवत होती, कधी कधी दमदाटी करत होती. पण ती पोरं तशी नाहीत. ही पोरं अतिशय चांगल्या पद्धतीची आहेत. त्यांच्याकडून असं काय होणार नाही. लोकांना ह्यांनी धमकावलं का एकमेकाला धमकवतो? नाही नाही, ते एक दबदबा राहावा म्हणून काहीतरी त्यांचे काठी हातात होते. तुम्ही का कोणी रस्त्यावर गाडीला आडवी लावली त्याला सांगतो गाडी साईडला लावा, कोणाला म्हणतो खरकट रस्त्यावर फेकू नका. बरोबर. एवढं चांगलं सांगत होतो साहेब आम्ही. आजारी पडतात का नाही लोक म्हणून म्हणलं. रामभाऊ, हे जे पूरक कार्य करत होते, तुम्ही जे सांगता ना, एखाद्या ठिकाणी गुन्हा घडत असेल तर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 40 नुसार सामान्य नागरिकाला त्या ठिकाणी अटकाव करण्याचा अधिकार आहे किंवा प्रतिबंध करण्याचा अधिकार आहे. करत होते काम, तुम्ही सांगताय ते योग्य करत होते.
परंतु सध्या ज्यांनी जे खाकी ड्रेस घालून हे म्हणले कुठं धमकवत होते, हे भारतीय न्याय संहितेच्या कलम 206 आणि 207 प्रमाणे तोतय्यगिरी म्हणून गुन्हा होतो. अरे बापरे, म्हणजे ह्या आरोपीच्या कटड्यात जाऊ शकते ती. यांनी पोलिसाचा ड्रेस घातला असं समजलं होतं मला. ए शन्या, अरे पोलीस भरती होण्यासाठी पोरं रक्ताचं पाणी करतात, हाडाचं काढे करते ती. सैनिक भरती होण्यासाठी रात्रंदिवस राबतात, आई बाप काबड कष्ट करतात, शिक्षक शिकवतात, आणि तुम्ही अशा वर्ग घातात. वर्ग एवढं सोपे वाटलं बरं तुम्हाला? गावाला तर ना पोलीस यंत्रणेबद्दल खूप आदर आहे. आता मागच्या वर्षी गणपती उत्सवात बघितलं तुम्ही बंदोबस्ताला येत होता, गावातले 4 गणपती होते, पण आम्ही मिटिंग घेतली बाबा, सगळ्यांनी एकत्र मिरवणूक पारंपरिक वाद्यावरती काढून तुम्हाला येऊन सुद्धा दिलं नाही. एवढं गाव आमचं चांगलं या. अरे ही वर्दी काय सोपी वाटते का तुम्हाला? कष्ट करावं लागतंय, रात्रीचा दिवस करावा लागतोय, रक्ताचं पाणी करावं लागतंय, तेव्हा कुठे ही वर्दी मिळती? सोपं नाहीये. आणि हे घालून तुम्ही डुप्लिकेटपणा करता. साहेब, तुमचं ब्रीद वाक्यच आहे, सर्वरक्षण आहे, खलनिग्रह नाही. पोलीस प्रशासन वाईटाला शिक्षण देण्यासाठी असतं आणि चांगल्याचं संरक्षण करण्यासाठी असतं. आता तुम्ही चांगल्यात मोडताय का वाईट मध्ये मोडताय मलाच कळा ना काय बाळू. नाही नाही रामभाऊ, पोरं चांगली आहेत, व्यायामशाळेतले पोरं आहेत, संस्कारिक पोरं आहेत, पण ह्यांना पोलीस खात्याबद्दल खूप प्रेम आहे, आतुरता आहे. ह्यांना काय वाटते, पोलीस खातं जसं गावाला शिस्त लावतं तसं आपण बी लावण्याचा प्रयत्न करा. आणि पोलीस खात्यामध्ये मला भरती व्हायचं आहे अशी दोघं मला बरेच वर्ष म्हणलेत. त्यांना देश सेवा करायचे, गाव सेवा करायचे, राज्याची सेवा करायची म्हणून मी प्रयत्न केलाय. एवढं चुकलं ह्यांचं की वर्दी घालायला नको होतं. साहेब, काय काय तोतया पोलीस तर लोकांची लुबडणूक करतात, मारहाण करतात, गाड्या अडवतात. एवढंच नाही, खोटे आयडेंटिटी बनवतात, आम्ही पोलीस आहे असं भासवतात, लोकांची फसवणूक करतात. काय मिळतं असं वागून तुम्हाला? तुम्हीच निर्णय घ्या, काय करायचं ह्यांचं. साहेब जाऊ द्या एवढ्या वेळ, यांना एक संधी द्या, सुधारण्याची संधी द्या. ऐका, तुम्ही फोन केला होता, याच्यामध्ये फिर्याद तुमची असेल तर मला यांच्यावर कारवाई करावी लागेल. तरी सुद्धा तुम्ही फिर्याद नाही दिली तरी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना उद्या तुम्ही पोलीस स्टेशनला घेऊन यायचं, त्यांच्यावर मला प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करू द्या आणि नंतर सोडून देऊ. परंतु परत बरं का रे, परत ही चूक करायची नाही. वर्दी सोपी नाही बाळांनो, बरं का? तुम्ही म्हणताय उद्या घेऊन येतो, मी ह्यांना आजच घेऊन. सुभाषराव हो चालतंय बाळू, ह्यांना आपण आजच घेऊ आणि जी काय तुमची कायदेशीर प्रोसेस आहे ती साहेब तुम्ही आजच पूर्ण करा. सर पण तुम्ही बी आमच्या चला. निघालोच केलं. बरं गोडके साहेब, एवढं घ्या सांभाळून. पाटील, हा, तुम्ही सरपंच, अध्यक्ष तुम्ही पण, आणि पालक तुम्ही. आम्ही नाही, आम्हाला गावात आणायचं. तू गावात आणायचा. चालतंय, तुम्ही 4 जण यांना घेऊन या, तुमची जबाबदारी. ओके, ठीक आहे, चालेल. ओके, नमस्कार. सहकार्याबद्दल धन्यवाद साहेब. ओके. इकडे बाळू नका मारू बाळासाहेब, नका मारू त्यांना. झाली चूक सांगितलं की. हा चला पोलीस स्टेशनला पहिल्यांदा आता. चला. घाला चपला घाला. कपडे घालून या. होय.